परमेश्वर आज माझ्याद्वारे ना बोलणारा देवाचं वचन, विश्वासामध्ये स्थिर राहा, विश्वासामध्ये स्थिर राहा. परमेश्वराने म्हटलं की ना सर्वजण देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीने ना विश्वासामध्ये स्थिर राहिलं पाहिजे, विश्वासामध्ये स्थिर राहिलं पाहिजे. म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती विश्वासामध्ये स्थिर राहिलं पाहिजे. जेवढं लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून तुम्ही स्वीकार केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ना तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही स्वीकार केल्यावर तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरावर, पण परमेश्वर म्हणतात तुम्ही विश्वासामध्ये स्थिर राहा. जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये स्थिर राहिलं तर मी करणारा अभिषेक तुमच्यामध्ये स्थिर राहणार आहे. मग तुम्ही विश्वासामध्ये स्थिर न राहता तुम्ही परत पापामध्ये गेल्यावर मग मी केलेला अभिषेक परत माझ्याकडे येणार. म्हणून परमेश्वर म्हटलं तुम्हाला ना सर्वांना की येशू ख्रिस्त नावामध्ये ना तुम्ही विश्वासामध्ये स्थिर राहा म्हटलं. 1 कोरिन्थीकरास पत्र 16:13 परमेश्वर म्हणतात सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा. म्हणजे सावध असा, विश्वासात स्थिर राहा. परत आहे ना आपण देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीने ना विश्वासामध्ये स्थिर राहिला पाहिजे. हालेलुया. म्हणून परमेश्वराचे वचन आहे ना आपल्याला म्हणतात सावध असा. पहिल्यांदा काय सांगितले तर सावध राहा. हालेलुया. सावध असा म्हटलं म्हणजे आपल्याला ना सावध कशासाठी राहतो आपण? या जगामध्ये पाप आहे. जगामध्ये पाप असताना गर्जनारा सिंहासारखं कोणाला गिळावे म्हणून सैतानाने नेहमी फिरत असतात. सैतान नेहमी फिरतात गर्जणारा सिंहासारखं कोणाला गिळावे म्हणून. त्यासाठी सैतान आणि पाप मनुष्याला नाश करावं म्हणून रोमकरास पत्रामध्ये म्हणतात की आपल्याला पापाची वेतन मरण आहे, मरण मनुष्याला नरकामध्ये घेऊन जात आहे. म्हणून परमेश्वराने म्हटलं आपल्याला पहिल्यांदा तुम्ही ना सावध असा. हालेलुया. देवाच्या सर्व लेकराने म्हणतात परमेश्वराने तुम्ही जेव्हा सावध राहणार, सावध असणार, तेव्हा परमेश्वराची वचनानुसार विश्वासामध्ये तुम्ही स्थिर राहिल्यावर परमेश्वराकडून मिळणारा देवाचं आशीर्वाद तुमच्या जीवनात आहे ना नेहमी राहणार आहे. हालेलुया. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवलेले देवाचं लेकर असल्यामुळे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही जेवढं परमेश्वरावर विश्वास ठेवलं त्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वराने तुमच्या जीवनात कार्य करणार. तुम्ही परमेश्वराकडे आल्यावर ज्या ज्या विषयावर तुम्ही प्रार्थना करणार आहे ते विषय येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्हाला आशीर्वादामध्ये बदलणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हटलं तुम्ही पहिल्यांदा ना विश्वासामध्ये स्थिर राहिल्यावर तुम्ही परत परत पापामध्ये पडू नका आणि परत परत आहे ना तुमचे मन आहे ना पापाकडे फिरवू नका, पापाच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कारण या जगात पाप आहे आणि पापाचे वेतन मरण आहे. मरण मनुष्याला नरकात घेऊन जात असल्यामुळे, नरक मनुष्याला नाश करत असल्यामुळे त्या सर्व पापापासून आहे ना तुम्ही लांब राहून येशू ख्रिस्त नावामध्ये परमेश्वरावरच विश्वास ठेवून परमेश्वराकडून तुम्ही प्राप्त करून घेणारा आशीर्वाद तुमच्या जीवनात नेहमी राहणार आहे. हालेलुया. परमेश्वराकडून मिळणारा ना येशूच्या रक्तामध्ये तुम्ही ना शुद्ध होऊन परमेश्वराकडून मिळणारा अभिषेक येशू ख्रिस्त नावामध्ये तुमच्यामध्ये नेहमी राहणार आहे. जेव्हा देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये राहिल्यावर, देवाचा शक्ती तुमच्यामध्ये राहिल्यावर येशू ख्रिस्त नावामध्ये त्या शक्ती, ते अभिषेक एक दिवस तुम्हाला उंच स्थानापर्यंत नेणार आहे आणि तुम्ही एक दिवस उंच स्थानामध्येच राहणार आहे तुम्ही देवामध्ये. म्हणून परमेश्वर म्हणतात तुम्ही ना परत पापाकडे न फिरवता तुमचं मन आणि शापाच्या विषयाकडे तुम्ही न फिरवता, जगातल्या गोष्टीकडे तुम्ही न फिरवता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला देवाच्या लेकरांना म्हणतात येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून विश्वासामध्ये स्थिर राहा म्हटलं परमेश्वर.
हालेलुया. म्हणून देवाचे वचन म्हणतात की आपल्याला प्रेषितांचे कृत्य 14 अध्याय 22 वचन जेव्हा पाहिल्यावर आणि शिष्यांची जिथे स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहावे, कारण आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागतात. हालेलुया. जेव्हा आपल्या जीवनात आहे ना संकट आल्यावर त्या संकटामध्ये आपण पडू नये म्हणतात. अनेक वेळांना पुष्कळ संकट येत असतं. देवाच्या लेकरांना संकट येत नाही असं कुठंही म्हटलं नाही. अनेक गोष्टींना आपल्याकडे येत असतात, पण परमेश्वरांनी म्हटलं तुम्ही विश्वासामध्ये राहा म्हणलं. जेव्हा ना एखादा संकट आला की ना आपण परत आपली मन आहे ना या जगाच्या गोष्टीकडे फिरवू नये. म्हणजे परत आपली मन पापाकडे फिरवू नये, आपलं शापाकडे आपलं मन फिरवू नये, आपण वाईट विचाराकडे आपण फिरू नये, परत नरकाच्या मार्गामध्ये आपण न चालता विश्वासामध्येच राहिलं पाहिजे. हालेलुया. संकट येत असतात. संकट आलं की आपण पडू नये म्हणतात. संकट आलं की आपण कुठल्याही विषयामध्ये न पडता तुम्ही संकटात आहे ना तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला संकटातून मुक्त करून परत येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणार आहे. आपण देवाचे लेकरं आशीर्वादित होऊ नये म्हणून सैतान नेहमी प्रयत्न करतात आपल्याकडं कुठलं तरी एक संकट घेऊ नये ना आपली मन परत पापाकडं आहे ना नेण्यासाठी प्रयत्न करतात. पण परमेश्वराचे वचन म्हणतात तुम्ही विश्वासात राहा आणि ना तुमच्याकडे येणारं सर्व संकट तुम्हाला मिळणारा जे अभिषेक आहे, जे अभिषेक तुम्हाला मिळत आहे त्या अभिषेकाच्या द्वारे सर्व सैतानाच्या शक्तीला तुम्ही नाश करून संकट नाश होणार आहे आणि तुम्ही ना देवामध्ये आशीर्वादितच होणार आहे. हालेलुया. त्या तुमच्या आता त्याने स्वतःच्या मांसमय शरीरात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. हालेलुया. त्यात तुमच्या आता त्याने स्वतःच्या मांसमय शरीरात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. हालेलुया. परमेश्वराचे वचन म्हणतात निर्दोष आपण पापमुक्त झालेला, शापमुक्त झालेला आणि नरकापासून रक्षण प्राप्त केलेला देवाचं लेकर देवाचं विश्वासामध्येच राहून आपल्यामध्ये राहणारा अभिषेक, आपल्यामध्ये राहणारा पवित्र आत्मा मध्ये नेहमी राहून आपण देवाच्या आशीर्वादामध्येच राहायला पाहिजे. परत आपण कधीही या जगाच्या विषयाकडे न फिरता. म्हणून 2 तिमोथी 1:5 तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस ईज मध्ये होता, तुझी आई युनिके ईज मध्ये होता आणि तोच तुझ मध्ये आहे असा मला भरोसा आहे. हालेलुया. पौलाने तिमोथीला काय म्हटलं? साक्ष द्यायला पौलाने तिमोथी तुझा आजी म्हणजे तुझ्या आईचं आई आहे ना, तुझा आजीमध्ये विश्वास होतं, ते विश्वास आहे ना तुझ्या आईमध्ये होतं, मग आता तेच विश्वास तुझ्यामध्ये आहे म्हणून मी भरोसा ठेवतो. हालेलुया. म्हणजे तुमच्यामध्ये पण विश्वास राहिला पाहिजे, तुमच्या कुटुंबात असलेल्या सर्वांमध्ये पण देवावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती. मला विश्वास आहे पासर, पण माझ्या कुटुंबात कोणाला पण विश्वास नाही असं कधी पण म्हणू नका. त्यांना पण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विश्वासामध्ये वाढ करा, विश्वासामध्ये स्थिर करा आणि देवाच्या विश्वासामध्ये आणा. तुम्ही येशूच्या नावामध्ये जसं तुम्ही आशीर्वादित झालं, तुमच्या कुटुंबात असलेला सर्वजण येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हटलं तुम्ही विश्वासात राहा. विश्वासात राहा. सांगा, मी विश्वासात राहणार आहे.
डोळे बंद करू, प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या सर्व लेकरं येशू ख्रिस्त नावामध्ये तुझ्यावर विश्वास ठेवून विश्वासामध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर. अविश्वास काढून टाकून बाप्पा विश्वासामध्ये राहत असताना विश्वासाचे कार्य तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये होण्यासाठी तू सहाय्य कर. प्राप्त करून घेत असलेला अभिषेक, प्राप्त करून घेत असलेला बापा आशीर्वाद नेहमी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये आशीर्वाद राहण्यासाठी आणि विश्वासामध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर. त्यांची मन पापाकडे न फिरता शेवटपर्यंत विश्वासामध्ये राहण्यासाठी सहाय्य कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.